हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, सावित्रीबाई फुले फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ पुणे यांच्या थ्रू घेण्यात येणारी OEE म्हणजेच ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम याबद्दल सविस्तर इन्फॉर्मेशन ही आपल्या चॅनलवरही आहे आणि त्याबद्दल सविस्तर इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे. मागील व्हिडिओजमध्ये ती बघितली आहे आपण. तर मित्रांनो, एक्झाम कोणतीही असली तर त्यावर विचारण्यात येणारे क्वेश्चन त्यासाठी एक पर्टिक्युलर सिलेबस हा पर्टिक्युलर एक्झामसाठी हा डिझाईन केलेला असतो. त्यावर कोणते क्वेश्चन विचारले जातात, त्याची हार्डनेस काय असते, त्याची लेवल काय असते, मॉडरेट असते की हार्ड असते की सोपी असते, हे त्या पर्टिक्युलर एक्झामवर आणि पर्टिक्युलर एक्झामच्या लेवलवर डिपेंड असतं. तसंच मित्रांनो, सावित्रीबाई फुले फ्रॉम दी युनिव्हर्सिटी ऑफ पुणे यांच्या ॲडमिशन घेण्याकरता जी OEE एक्झाम आहे त्यावर जो सिलेबस डिझाईन केलेला आहे. आपण पर्टिक्युलरली केमिस्ट्री सब्जेक्टबद्दल बोलायचं झालं तर तो सिलेबस आपण जाणून घेऊया. हा सिलेबस तुम्हाला पर्टिक्युलर एक्झाम पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये जसं केमिस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये वेबसाईटवर तो बघायला मिळेल. तसंच आपण आता केमिस्ट्री सब्जेक्टबद्दल बोलतो आहे, तर केमिस्ट्री सब्जेक्टचा सिलेबस आपण जाणून घेऊया आणि त्याशी रिलेटेड MCQs, इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि जे काही इम्पॉर्टंट्स नोट्स असतील आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ लेक्चर्स असतील ते तुमच्यापर्यंत डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करेल. आणि काही ऑलरेडी इम्पॉर्टंट व्हिडिओ लेक्चर्स आणि इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपडेटेड आहे आणि अपडेट होत आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचले नसतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून सर्व अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, चला सिलेबस जाणून घेऊया फॉर OEE एंट्रन्स एक्झाम फॉर MSc केमिस्ट्री OEE 2024-25 सिलेबस. तर मित्रांनो, सिलेबसबद्दल बोलायचं जर झालं तर सिलेबस फॉर द MSc केमिस्ट्री एंट्रन्स एक्झामिनेशन OEE ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम यामध्ये फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री आणि बायोकेमिकल टेक्निक्स, इन शॉर्ट 4 पॉईंट्समध्ये केमिस्ट्रीचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे त्यांनी. सिलेबस फॉर द फिजिकल केमिस्ट्री दिला आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री दिला आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री दिला आहे आणि बायोकेमिस्ट्री दिला आहे आणि ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा थोडा पार्ट हा स्टडीसाठी दिलेला आहे. तर सिलेबसबद्दल डिटेल माहिती जाणून घ्यायची जर झाली तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला बेसिक प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन ऑफ द क्वांटम मेकॅनिक्स, त्यानंतर त्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं की पार्टिकल इन अ वन डायमेन्शनल बॉक्स, हायड्रोजन ॲटम, अँग्युलर मोमेंटम, तसंच कायनेटिक्स, केमिकल कायनेटिक्स माहिती असेल तुम्हाला, ऑर्डर, मॉलिक्युलरिटी, मेथड टू डिटरमाइन द ऑर्डर ऑफ रिॲक्शन युजिंग द इंटिग्रेटेड रेट इक्वेशन, 0, फर्स्ट, सेकंड, हाफ, इंटिग्रेटेड ऑर्डर रिॲक्शन म्हणजेच फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, झिरो ऑर्डर रिॲक्शन्स, अरेनियस इक्वेशन रिलेटेड न्यूमेरिकल्स, ओके, बेसिक ॲटॉमिक स्ट्रक्चर, तसंच इलेक्ट्रोलायटिकल कंडक्टन्स, थर्मोडायनॉमिक्स, सरफेस केमिस्ट्री, फेज रूल, न्यूक्लिअर केमिस्ट्री, क्रिस्टल स्ट्रक्चर, इलेक्ट्रोकेमिकल सेल्स, फोटोकेमिस्ट्री, तसेच इनऑर्गॅनिकमध्ये बघायचं झालं तर MOT म्हणजेच मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीज, त्याचे लिमिटेशन्स, त्याचे बेनिफिट्स, त्याचे ॲप्लिकेशन्स, तसंच कोऑर्डिनेशन केमिस्ट्री, त्यानंतर केमिस्ट्री ऑफ मेन ग्रुप एलिमेंट अँड देअर कंपाऊंड्स. इनऑर्गॅनिक म्हटलं की पिरियोडिक टेबलचा स्टडी येणारच, तसंच मेटल्स, सेमीकंडक्टर्स, सुपर कंडक्टर्स, आयनिक सॉलिड्स, हेट्रोजिनस अँड होमोजिनस कॅटलिसिस अँड ॲनालिटिकल केमिस्ट्री अँड बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही फोटोसिस्टीम म्हणजेच इन शॉर्ट बायोलॉजिकल केमिस्ट्री हे आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आयोपॅक नॉमेनक्लेचर असेल, नेम रिॲक्शन असतील, ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, GOC असेल, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, स्ट्रेंथ ऑफ ऑर्गॅनिक ॲसिड अँड बेस, त्याच्यामध्ये PK व्हॅल्यू असेल, ॲसिडिटी असेल, बेसिडिटी असेल, सॉल्वंट असेल, ॲलोफॅटिक असेल, ॲरोमॅटिक असेल, अनसॅच्युरेटेड असेल, PK व्हॅल्यू असेल, कार्बोक्झिलिक ॲसिड असेल, टेम्परेचर असेल अँड PK व्हॅल्यू असेल, ॲलिफॅटिक असेल, ॲरोमॅटिक असेल, बेसिक असेल, ॲसिड असेल, कॅटलिस्ट असेल, याबद्दलचा डिटेल स्टडी हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो. तर मित्रांनो, जसं की रिएजंट, नेम रिॲक्शन, स्पेसिफिक, स्पेक्ट्रोस्कोपी, बायोकेमिस्ट्रीमध्ये कार्बोहायड्रेट्स, अमाइन्स, प्रोटीन्स, हार्मोन्स, विटॅमिन्स, सेल बायोकेमिस्ट्री, बायोकेमिकल टेक्निक्स या गोष्टींचा आपण स्टडी करतो. तर मित्रांनो, हे झालं सिलेबसबद्दल, पण इन डिटेल की प्रत्येक पॉईंट जसं की फिजिकलचं असेल, ऑर्गॅनिकचं असेल, इनऑर्गॅनिकचं असेल, बायोकेमिस्ट्री असेल, याबद्दलचे
व्हिडिओ लेक्चर्स हे आपल्या चॅनलवर डेली अपडेट होत आहे. यामागेही मी 3 वर्षापासून डेली त्याच्याबद्दलचे अपडेट व्हिडिओ कोणकोणते क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, एम सी क्यू पॅटर्नमध्ये कशा पद्धतीने आता 1/4 एक्झाम निगेटिव्ह मार्किंग आहे. तर एम-सी-क्यू कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे असतात, मिनिमम टाईममध्ये कशा पद्धतीने आपण आपला ॲन्सर फाइंड आउट करू शकतो. तसेच आपण या रिलेटेड UI एक्झामशी ओरिएंटेड आणि एक्झामशी ओरिएंटेड, सिलेबसवर ओरिएंटेड हे व्हिडिओ लेक्चर्स अपडेट होत आहे. ऑलरेडी चॅनल्सवर काही व्हिडिओ लेक्चर्स आहेत आणि आताही अपडेट होत आहेत. जर तुम्ही चॅनलशी कनेक्टेड असाल तर त्याची अपडेट ही तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून सर्व अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, फिजिकल केमिस्ट्रीबद्दल बोलायचं झालं, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीबद्दल बोलायचं झालं, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीबद्दल बोलायचं झालं, बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीबद्दल बोलायचं झालं, बायोकेमिस्ट्रीबद्दल बोलायचं झालं, तर याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन, तसेच या जे काही फिजिकल केमिस्ट्रीमधले जे काही पॉईंट्स असतील, केमिकल कायनेटिक असेल, थर्मोडायनॅमिक्स असेल, ॲप्लिकेशन्स असेल, क्वांटम मेकॅनिकचे किंवा बेसिक ॲटॉमिक स्ट्रक्चर असेल, ही कोणत्या लेवलपर्यंत, कोणत्या एक्झामच्या कोणत्या हार्डनेसपर्यंत क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, तसेच तुम्ही क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह केले पाहिजेत, तसेच कोणते पॉईंट्स हे इम्पॉर्टंट आहेत, कोणत्या पॉईंट्सला तुम्हाला किती वेटेज आहे, कशा पद्धतीने तुम्ही त्या आणि कशा पद्धतीने MCQ विचारले जातात, कशा पद्धतीने तुम्हाला MCQ जेव्हा क्वेश्चन विचारला जातो, जेव्हा तुमची जम्बलिंग होते, कशा पद्धतीने तुम्ही इलिमिनेशन पॅटर्न फॉलो करू शकतात. 4 ॲन्सरमधनं तुमचा राईट ॲन्सर कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकतात, याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर जसजसा मला तुमच्यापर्यंत ती इन्फॉर्मेशन डिलिव्हर करता येईल तशी मी तुमच्यापर्यंत ती इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, आपण स्टेप बाय स्टेप, जसे की आता फिजिकल केमिस्ट्री असेल, इनऑर्गॅनिक असेल, ऑर्गॅनिक असेल, याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशनही घेणार आहोत. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि थोडा पार्ट ॲनालिटिकल केमिस्ट्री, याबद्दलचे आपण डिटेल इन्फॉर्मेशन म्हणजे काय, की जसं मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी असेल, तर यावर एक व्हिडिओ लेक्चर असेल. त्यामध्ये तुम्हाला व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी, MOT, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी, ICAO प्रिन्सिपल, तसेच लॅको प्रिन्सिपल, LCO कॉम्बायनेशन प्रिन्सिपल्स, यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात, यावर एक्झामवर ओरिएंटेड क्वेश्चन्स आणि त्याचे MCQचे ॲन्सर, काही MCQ हे तुम्हाला सॉल्व्ह करायला दिले जातील. या पद्धतीने आपण आपले व्हिडिओ लेक्चर्स अपडेट करत आहोत आणि काही व्हिडिओ लेक्चर्स ऑलरेडी चॅनलला अपडेटेड आहेत. चॅनलशी कनेक्टेड राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून सर्व अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्स फॉर वॉचिंग.